सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मी दरवर्षी दिवाळीचा एक मिनी ब्लॉग आणत असते आणि दरवेळेस मी तुम्हाला माझं दिवाळीचं दरवर्षीचं वेगळं डेकोरेशन दाखवत असते। तर या वर्षी सुद्धा सगळं डेकोरेशन घरामध्ये कलारेखनचं आहे। तर चला तुम्हाला दाखवतो या वर्षीचं डेकोरेशन आणि आमचं दिवाळी सेलिब्रेशन। लेट्स गो। ही आमचं जे एंट्री डोअर आहे ना ते वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करत असते। तर यावेळेस मी लावल्यात MDFच्या रांगोळ्या, ज्याला आम्ही मिरर वर्क केलेलं आहे। एंट्रीच्या ठिकाणी आमच्या कलारेखनच्या रांगोळ्या आहेत। या तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितल्या असतील। आमच्या इथे स्टेअर केसला पण वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचा प्रयत्न करत असते। हा एक कॉर्नर आहे जो मी नेहमी डेकोरेट करते आणि दरवेळेस डेकोरेशन वेगळं असतं। इथे जे तुम्हाला दिसतंय ना हे मी स्वतः बनवलंय। तर या बाजूला माझं हे मी मागच्या वर्षी तयार केलं होतं मागच्या दिवाळीला आणि तेच मी यावर्षी घरात यूज केलं। आणि इथे परत रांगोळ्या आहेत। बाजूला कलारेखनचा वन ऑफ द मोस्ट फेमस प्रोडक्ट आणि या खूप सुंदर दिसतात। आता येऊयात मेन रूम कडे अँड दॅट इज लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम डायनिंग रूम आमचं इथे सगळा असा ओपन स्पेस आहे। मी दरवर्षी इथं डेकोरेशन करत असते। तर या बाजूला मी लावले आहेत झरोके। हे झरोके मी मागच्या वर्षी इंडियावरून आणलेले, पण या वर्षी मी अजून काही झरोके ऍड केले, ते या बाजूला आहेत। या बाजूला मी कंप्लीट एक अख्खा सेटअप केला आहे। मध्ये गणपती आहे, सेंटर टेबल आहे आणि त्याच्या बाजूला सगळ्या झरोक्यांचा सेटअप आहे। आणि आजूबाजूला जर बघाल तर सगळ्या आपल्या कलारेखनच्या रांगोळ्या। इथेही मी अजून असंच एक छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे। आणि या बाजूला मांडली होती आम्ही आमची पूजा। मी दरवर्षी याच चौरंगावरती आमची लक्ष्मीपूजनाची पूजा मांडते। हा चौरंग मीच तयार केलेला आणि दरवर्षी माझा असा छोटासा पूजेचाच जागा ठरलेली किंवा सेटअप असतो, तिथेच मी पूजा करते। आम्ही 3 जण होतो तर आम्ही पूजा करून घेतली। आमच्या घराच्या बॅकयार्डमध्येच आम्ही थोडेसे फटाके वाजवले। अंश ॲक्च्युली जास्त कम्फर्टेबल नसतो फटाक्यांसोबत, पण यावर्षी तो थोडासा कम्फर्टेबल झाला आहे। खूप काही फटाके आणले नव्हते, उग्गी थोडेसे नावाला दिवाळी म्हणून, काहीतरी दिवाळीचा फील यावा म्हणून तेवढे फटाके आणलेले। बाय द वे, आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हे किती डेकोरेशन केलं आहे आणि काय गरज आहे एवढं सगळं करण्याची। तर हिअर इज अ थिंग, भारताबाहेर राहणाऱ्या लोकांनी जर हे नाही केलं ना तर वाटणारच नाही की दिवाळी आहे। आम्हाला तो फीलच येत नाही जोपर्यंत आम्ही अख्खं घर डेकोरेट करत नाही किंवा थोडेफार फटाके वाजवत नाहीत, कारण की आजूबाजूला तर सगळी शांतता असते, असं वाटणारच नाही की दिवाळी आहे। आणि दिवाळी वाटावी म्हणून आम्ही हे सगळं असं डेकोरेशन करतो, असा छोटासा सगळा सेटअप तयार करतो, जस्ट टू गेट दॅट दिवाळी फिलिंग। तर कसं वाटलं तुम्हाला आमचं दिवाळीचं सेलिब्रेशन? पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी दिवाळी।